नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर बी एडच्या क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन कोर्स नंबर 201 या विषयाचे MCQ पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूयात. राज्य शिक्षणशास्त्र संस्थेची स्थापना 1963 साली झाली, परंतु 1984 मध्ये संस्थेचे नाव बदलून टिंबटिंब असे करण्यात आले. 4 पर्याय आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य अध्यापक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था. तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे याचं बरोबर उत्तर आहे. 1963 साली याची स्थापना झालेली आहे, परंतु 1984 मध्ये या संस्थेचं नाव हे बदलण्यात आलेलं आहे. याचा शॉर्ट फॉर्म आहे SCERT, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही पुणे येथे कार्यरत आहे. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी एकाधिकार शैलीची मर्यादा कोणती आहे? 4 पर्याय आहेत. निर्णयाची अंमलबजावणी त्वरित होते, अननुभवी कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहे, एकाधिकार शैलीत एकमार्गी संप्रेषण असते, चौथं कामात शिस्त राहते, वेग येतो. इथं मर्यादा विचारली म्हणजेच काय, तोटा विचारलेला आहे. तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे क, एकाधिकार शैलीमध्ये एकमार्गी संप्रेषण असते. कुठलीही घटक किंवा कुठलंही अध्यापन किंवा कुठलंही कार्य केव्हा प्रभावी असतं? ज्यावेळेस द्विमार्गी संप्रेषण असतं त्यावेळेस जास्तीत जास्त प्रभावी असतं, परंतु एकाधिकार शैलीमध्ये एकमार्गी संप्रेषण असल्यामुळं ही याची मर्यादा सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. 1973 पासून शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली? पर्याय आहेत CABE केब, NCTE, UGC, CBSE. तर याचं बरोबर जे उत्तर आहे NCTE, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद असं याला म्हटलं जातं. याला आणखी एक वेगळा शब्द देखील आहे, केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण मंडळ NCTE किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. 1973 साली याची स्थापना झालेली आहे. शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी याची स्थापना केली गेलेली आहे. CAB म्हणजेच काय आहे? CAB जे आहे ते केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ आहे, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे. UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आहे, विद्यापीठ अनुदान आयोग. आणि CBSE म्हणजेच काय आहे? सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तर याचं बरोबर जे उत्तर आहे 13चं NCTE हे जे उत्तर आहे ते या ठिकाणी बरोबर सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. नवी दिल्ली येथे 1 सप्टेंबर 1961 रोजी कोणत्या परिषदेची स्थापना करण्यात आली? 4 पर्याय आहेत. ICSE, CIET, NCERT, SCERT. नवी दिल्लीला स्थापना केलेली आहे आणि 1 सप्टेंबर 1961ला केलेली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. NCERT या संस्थेची स्थापना नवी दिल्ली येथे 1 सप्टेंबर 1961 साली करण्यात आलेली आहे. इतर जे पर्याय आहेत SCERT तुम्हाला माहिती आहे, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, CIET आणि ICSE हे वेगवेगळे पर्याय आहेत. इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तर पर्याय जो आहे क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. SCERT कशाचे संक्षिप्त स्वरूप आहे? आतापर्यंत बऱ्याच विवेचनावरून तुम्हाला लक्षात आलं असेल SCERT हे कशाचे संक्षिप्त स्वरूप आहे. पर्याय आहेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तर SCERT याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. SCERT ही जी संस्था आहे या संस्थेचे राज्य पातळीवर विविध प्रकारची कार्य ही चालत असतात. SCERT आत्ताच पहिल्या आपण प्रश्नामध्ये पाहिलेले 1984 मध्ये या संस्थेचं नाव बदललेलं आहे, SCERT केलेलं आहे.
या संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. प्रशिक्षण विभाग, संशोधन विभाग, मूल्यमापन विभाग, शिक्षण प्रशिक्षण मंडळ, विस्तार, स्त्री शिक्षण, आदिवासी बोलीभाषा प्रकल्प, अभ्यासक्रम विकसन विभाग, त्यानंतर प्रकाशन विभाग, त्यानंतर विविध प्रकारचे बाल शिक्षण विभाग, लोकसंख्या शिक्षण विभाग. या परिषदेची वेगवेगळी कार्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये अध्यापन पदविका अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, लिपिक किंवा विविध स्तरावरील बालवाड्या, प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, अध्यापक, प्रशिक्षक इत्यादी शैक्षणिक कार्य करणाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी उद्बोधन वर्ग किंवा कृतीसत्र राबवण्याचं कार्य महत्त्वाचं SCERTचं असते. त्यानंतर याच्यामध्ये 28 विस्तार सेवा केंद्र उघडण्यात आलेली आहेत विस्तार विभागातर्फे. त्यामध्ये शाळा समूह योजनेचे कार्य हाती घेण्यात आले आहे. तसेच प्राथमिक शिक्षणातील नवीन नवीन विचार प्रवाह, अध्यापन पद्धती, संशोधन, शैक्षणिक तंत्र यांचा अध्यापकांना परिचय करून देण्यासाठी जीवन शिक्षण हे मासिक या SCERTतर्फे चालवण्यात येतं. अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत ती SCERTची आहेत. याचं SCERTचं मग लॉंग फॉर्म काय आहे? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या स्वीकृती मान्यता संबंधी नियम निर्धारित करणे हे कोणत्या संस्थेचे कार्य आहे? NCT, NCERT, SCERT, SBT. त्याचा बरोबर पर्याय काय आहे? NCTE. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचं कार्य आहे की शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या स्वीकृती मान्यता संबंधी नियम निर्धारित करणे. या व्यतिरिक्त NCTEची काय कार्य आहेत? शिक्षण प्रशिक्षणाच्या विविध कोर्सेससाठी आशय निर्धारित करणे, सेवा अंतर्गत शिक्षणाची मूल्यमापन पद्धती, निरनिराळ्या अभ्यासक्रमांचा कालावधी ठरवणे, अध्ययनाचे साहित्य तयार करणे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील जे काही श्रेणीतील आहे श्रेष्ठ श्रेणीतील प्राध्यापकांचे प्रबोधन करणे, शिक्षकांची नियुक्ती, स्वीकृत संस्थांसाठी मापदंड आणि मूल्यांकन पद्धती ठरवणे, शिक्षक प्रशिक्षण संबंधित वेगवेगळ्या बाबींचं सर्वेक्षण करणे, शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या उपक्रमांचे कार्यक्रमांची भारत सरकार राज्य सरकार UGCकडे शिफारस करणे, शिक्षण प्रशिक्षणाचा विकास नियंत्रण व समन्वय करणे अशी विविध याची कार्य आहेत. पुढील प्रश्न आहे. जीवन शिक्षण हे शैक्षणिक मासिक चालवणे कोणत्या संस्थेचे कार्य आहे? आताच आपण पाहिली SCERTच्या कार्यामध्ये दिलेलं आहे. पर्यायात NCT, SCERT, SBT, CABE. याचं बरोबर उत्तर आहे SCERT मार्फत जीवन शिक्षण हे मासिक चालवलं जातं. यामध्ये वेगवेगळे अध्यापनशास्त्रातले प्रयोग, संशोधनं, तंत्र, अध्यापन पद्धती याची प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना ओळख व्हावी हा याचा हेतू असतो. पुढील प्रश्न पाहूयात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद CBSEची स्थापना टिंबटिंब साली झाली. 1963, 1973, 1962 की 1961? CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, याची जी स्थापना आहे ती 1962 साली झालेली आहे. भारत सरकारने याची स्थापना केलेली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदल्या होणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था यातून केलेली आहे. आणि याची जबाबदारी जी आहे ती माध्यमिक शिक्षणाच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य शासनांना मार्गदर्शन करते व आर्थिक सहाय्य देते. यामध्ये शिक्षण मंत्रालयात केंद्रीय शिक्षण मंत्रालयात माध्यमिक शिक्षणाचा एक वेगळा विभाग असून या विभागातर्फे केंद्रीय शाळा चालवल्या जातात. तसेच केंद्रशासित प्रदेशातील सर्व शिक्षणाची जबाबदारी देखील केंद्र सरकारची असल्याने केंद्रशासित प्रांतामध्ये देखील माध्यमिक शिक्षणाचे नियंत्रण हे केंद्र सरकार करते. CBSEच्या शाळांमधील जो काही अभ्यासक्रम आहे तो NCERTने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमांनुसारच असतो. 1968 आणि 1969 भारतामध्ये 15 सैनिकी शाळा या बोर्डाशी संलग्न केलेल्या आहेत. या शाळांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचा अध्यक्ष भारताचे संरक्षण मंत्री असतात व उपाध्यक्ष हे त्या राज्यांचे मुख्यमंत्री असतात. 19वा प्रश्न पाहूया. टिंबटिंब मंत्री हे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष असतात. संरक्षण मंत्री, मानव संसाधन विकास मंत्री, गृहमंत्री की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री? याचं बरोबर उत्तर आहे मानव संसाधन विकास मंत्री हे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERTचे अध्यक्ष असतात. NCERTचं जे काय आहे NCERTचं काम हे खूप महत्त्वाचं काम आहे. NCERTचं या NCERTच्या कार्यामध्ये वेगवेगळे इथं विभाग हे येत असतात. NCERTच्या अंतर्गत विविध ज्या काही घटक संस्था आहेत त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था NIE नवी दिल्ली असेल, त्यानंतर
CIET केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था असेल, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग असेल, त्यानंतर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर क्षेत्रीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर इथली जी महाविद्यालय आहेत ही देखील RCE रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन अंतर्गत या NCERTच्या घटक संस्थांमध्ये येत असतात. NCERTची जी काही वेगवेगळी कार्य आहेत त्या कार्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक धोरण आणि उपक्रमांचे आयोजन करणे, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारण्याच्या दृष्टीने संशोधनाला उत्तेजन देणे, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, अध्यापन पद्धती सुधारणा, सेवापुरवठा आणि सेवांतर्गत प्रशिक्षणाची सोय, मूल्यमापन तंत्र विकसित करणे, शिक्षणविषयक नवप्रवाहांचा शिक्षक आणि शिक्षण प्रशिक्षकांना परिचय करून देणे, तसेच केंद्रीय विद्यासंघटन, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवोदय विद्यालय समिती इत्यादी शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रमाशी या संस्थांचा संबंध असतो. तसेच शालेय शिक्षण आणि अध्यापकांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत सरकारला सल्ला देणे असे जे काही महत्त्वाचे कार्य आहेत ते NCERT हे करत असतं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शिक्षण मंत्री या सर्वसाधारण जी काही सभा असते त्या सभेचे सदस्य असतात आणि मानव संसाधन विकास मंत्री हे परिषदेचे अध्यक्ष असतात. शिवाय शिक्षण तज्ज्ञांचा देखील याच्यामध्ये समावेश हा होत असतो. पुढील प्रश्न पाहूयात. क्षेत्रीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय RCE कोणत्या ठिकाणी? आत्ताच पाहिले आपण. 4 पर्याय दिलेत: मुंबई, नागपूर, दिल्ली, चेन्नई, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर. मुंबई, नागपूर, कलकत्ता, हैदराबाद, अजमेर, भुवनेश्वर, म्हैसूर, भोपाळ. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अजमेर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि भोपाळ या ठिकाणी क्षेत्रीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय RCE कार्यरत आहेत. RCE ही NCERTची घटक संस्था आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पेपरचा व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट.